लोणचं बनवण्यासाठी इथे मी लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. तर आता आपण ते कट करून घेऊ. तर बघू शकता आपले लिंबू खूप छान आहे, घरचंच लिंबू आहे. तर आता आपण ते कट करून घेऊ. याचे तुम्ही 8 भागी करू शकता. मी 4च भाग करणार आहे एका लिंबाचे, मोठे पीस ठेवणार आहे. तर आता मी लिंबू छान कट करून घेतले. तर आता आपण याच्यातला रस काढून घेऊया. या पद्धतीने रस काढून घ्यायचा. शकता इथे मी पूर्णपणे लिंबाचा रस काढून घेतलाय. बिया पण आपोआप निघतात. लिंबू छान पिळून घ्यायचे. या पद्धतीने पिळल्यानंतर बिया पण निघतात आणि रस पण निघून जातो. जो आता थोडाफार तुम्हाला मी दाखवलाय तसा थोडाफार राहिला तरी चालतोय. तिखटपणा येण्यासाठी मी इथे मिरची घेतल्यात हिरव्या. तर त्याचं मी पोट फाडून देठ काढून घेणार आहे. तर आपण आता कट करून घेऊया. प्रथम देठ काढून घ्यायचा आणि मध्येही कट करू शकता किंवा पूर्ण ठेवली तरी चालते. या पद्धतीने मिरची कट करून घ्यायची, म्हणजे आपला लिंबाचा जो आंबटपणा आहे तो मिरचीमध्ये उतरतो आणि आपलं लोणचं पण छान लागतं चवीला. तिखटपणा पण येतो लोणच्याला. तर बघू शकता मी आता लिंबाचा पण रस काढलेला आहे आणि आपली ही मिरची खूप छान लागते लिंबाच्या याच्यामध्ये. किती पण तिखट असली तरी पण त्याचा पूर्णपणे आंबटपणा जो या मिरचीमध्ये उतरतो ना, खूप अशी सुंदर अशी मिरची लागते. मी कढई गरम करायला ठेवली आहे. सोबतच ही मोहरीची डाळ आहे. तर आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत ही. तर मी जराशी भाजून घेते. हलकी भाजून घ्यायची जराशी. मोहरीची डाळ भाजली नाही तरी पण चालते, कारण पटकन जळते. त्याच्यामुळे 1 सेकंदाच्या आतमध्ये लगेच काढून घ्यायची. तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल जरा जास्त टाकायचं. तर कढई आपली गरमच आहे. सोबतच आता मी लिंबू आणि मिरची दोन्ही पण टाकून घेते. मिक्स करून घ्यायचं. अजून मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त लिंबू आणि आपली मिरची परतायला टाकली आहे. छान परतून घ्यायची. 1 मिनिट असं हलवत राहायचं. छान परतून द्यायचे. पूर्णपणे असा आवाज जेव्हा बंद होतो म्हणजे आपलं लोणच्यातलं जे लिंबाचा रस असतो तो पूर्णपणे आटतो आणि तेलामध्ये छान फ्राय होतं. मिरचीचा पण कलर चेंज झालाय आणि आपल्या लिंबातला रस पण पूर्णपणे आटत आलाय. आता आवाज पण कमी झालाय आणि ठसका पण येतोय आता. तर आपण आता याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळद ही थोडी जास्तच टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे याच्यामध्ये जाडं मीठ टाकायचं. फक्त जाडं मीठ टाकायचं, कारण जाड्या मिठामध्येच खरी तर लोणच्याची चव असते. चवीनुसार वापरा. याच्यामध्ये मोहरीची डाळ पण टाकून घेऊया. तिखटपणा येण्यासाठी इथे मी मिरचीची पावडर घेतली आहे. वाळलेल्या मिरचीची पावडर आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बिया पण येतात. थोडी अशी जाडसरच वाटून घ्यायची. छान टाकून घ्यायची. दिसायला पण छान दिसते आणि चवीला आपलं लोणचं पण तिखट लागतं जरासं. आपलं लोणचं शिजवा. आणि मी चुलीवर बनवते त्यामुळे मी फक्त हारावर शिजवते. तर बघू शकता असं आपलं मिठाचं वगैरे पाणी पण सुटलं याला. तरी पण आपण थोडंसं पाणीचा शिपका देणार आहोत त्याच्यावरती. जरासंच तुम्ही बघू शकता मी केवढं टाकलं आहे. जरासा पाण्याचा शिपका देऊन लोणचं छान मऊ असं शिजवून द्यायचं. झाकण ठेवूया. झाकण ठेवून 5 मिनटं छान शिजून द्यायचं. आता आपलं लोणचं शिजलंय की नाही. तर बघू शकता लोणच्याला छान असं पाणी सुटलंय. पाणी आपण हे
जेव्हा आपण जास्त याला पाण्याचा शिपका मारला होता ना, त्यामुळे मिठाचं पाणी होऊन छान लोणचं शिजत आलंय आपलं. पाणी पूर्णपणे आटून द्यायचं. जेव्हा आटतं तेव्हा असं आवाज येत नाही. आपण आता हा लिंबू लोणचे मसाला टाकणार आहोत, तर तो टाकून घ्यायचा. घेतलाय आणि सोबतच आपलं लोणचं एका साईडला केलंय. तर आपण आता ह्याच्यामध्ये जरासं तेल टाकून घेऊया. तेलाने आपलं लोणचं छान टिकून राहतं. तेल एका बाजूला गरम झालं की लगेच आपण ते पूर्ण लोणचं मिक्स करून घेऊया आणि आपलं लोणचं तयार आहे. शकता आपलं लोणचं आता तयार आहे. तर आता तुम्ही पण गॅस बंद करा, मी पण कढई उतरून घेते. आपलं लिंबूचं लोणचं आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा, त्यानंतर सबस्क्राईब करा.